वाल्मिक कराड सध्या सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेलं नाव. नावाची चर्चा का होतीये? तर आरोपांमुळे. बीडमध्ये संघटित गुन्हेगारीचं सिंडिकेट वाल्मिक कराड चालवतो. तो बीडचा आका आहे. त्याच्याकडे 1500 कोटींची संपत्ती आहे. त्याच्या ड्रायव्हरच्या नावावर पुण्याच्या आलिशान टॉवरमध्ये एक मजला आहे. वाल्मिक कराड बीडचा शॅडो पालकमंत्री आहे. सगळं प्रशासन त्याच्या इशाऱ्यावर काम करतं, असे अनेक आरोप सध्या वाल्मिक कराडवर होत आहेत. अवादा कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपात वाल्मिक कराड सीआयडीच्या कोठडीमध्ये आहे. विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला होता. त्याचं रेकॉर्डिंग पुढे आल्याची चर्चा आहे. विष्णू चाटेनं दिलेली कबुली, सुदर्शन गुलेनं केलेले फोन, हत्या प्रकरणातल्या 8ही आरोपींवर लागलेला मोक्का, यामुळे कराड संकटात असतानाच त्याला आणखी एक धक्का बसण्याची चर्चा आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या विरोधात सोलापूरच्या जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेनं सुशील कराडनं त्याच्या मित्रांसह आपल्या पतीला मारहाण केली आणि पैसे, सोनं, वाहन या गोष्टी जबरदस्ती नावावर करून घेतल्या, असा आरोप सुशील कराडवर केलाय. हे प्रकरण नेमकं आहे काय? वाल्मिक कराडचा मुलगा या व्यतिरिक्त सुशील कराडची काय ओळख आहे? जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी बघूयात सुशील कराड नेमका आहे कोण. तर वाल्मिक कराडचा मुलगा ही सुशील कराडची एकमेव ओळख नाही. सुशील हा पांगरी गावचा सरपंच आहे. पांगरी म्हणजे गोपीनाथगड जिथं आहे ते गाव. फक्त गोपीनाथगडच नाही तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सुद्धा याच गावात आहे. सुशीलच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाचाही समावेश आहे. सुशील कराडचेही धनंजय मुंडेंसोबत फोटो आहेत. श्री गणेश ग्रुपचा तो चेअरमन आहे. सान्वी आणि अन्वी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून तो व्यवसायात सुद्धा कार्यरत आहे. याआधी त्याच्या नावाची चर्चा फारशी झाली नव्हती, पण वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये असतानाच सुशील कराडचं नाव एका प्रकरणात अडचणीत आलंय. हे प्रकरण नेमकं आहे काय? तर सोलापूरच्या जिल्हा न्यायालयात सुशील कराड विरुद्ध एका महिलेकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. पीडित महिला आणि तिचं कुटुंब हे मूळचं सोलापूरचं. पीडित महिलेचा पती परळीमध्ये सुशील कराडच्या ट्रेडर्स कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. सुशीलनं त्याच्या घरात घुसून बंदुकीचा दाग दाखवत त्याला उचलून नेलं आणि परळीमधली जागा आणि गाड्या त्याच्याकडून फुकट मित्राच्या नावावर करून घेतल्या. तर पीडित महिलेचं सोनं सुद्धा ज्वेलर्सला विकलं, असा आरोप होतोय. पीडित महिलेचे वकील विनोद सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार सुशील वाल्मिक कराड आणि त्याचे 2 साथीदार अनिल मुंडे आणि गोपी गुंजेवार या तिघांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित महिलेचा पती सुशील कराड याच्याकडे काम करत होता. सुशील कराड त्याला कायम म्हणायचा की तू इतके पैसे कसे कमवले? तुझ्याकडे 2 बल्कर ट्रक आणि कार कशा आल्या? पैसे आणि गाड्यांची विचारणा करत मारहाण करत होता. यानंतर या तिघांनी पीडित महिलेच्या पतीचं राहतं घर आणि जागा अनिल मुंडेच्या नावावर करून घेतली. त्याचे 2 बल्कर ट्रक आणि 2 कारचा ताबा घेतला. चाव्या आणि कागदपत्र त्याच्याकडे ठेवली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पीडित महिलेचं 2.5 तोळे सोनं परळीतल्या टाक ज्वेलर्सला विकलं. त्याच्याकडून आलेले पैसे पीडितेच्या पतीला न देता सुशील कराडनं स्वतःकडेच ठेवले. त्यानंतरही पीडितेच्या पतीला मारहाण करत तू इतके पैसे कसे कमवले अशी विचारणा केली, असं वकील सूर्यवंशी यांनी सांगितलं. पीडित महिला आणि तिच्या पतीनं या सगळ्यात वाल्मिक कराडची भेट घेतली होती आणि झालेला सगळा प्रकार त्याच्या कानावर घातला. वाल्मिक कराडनं आपण नंतर बघूया असं उत्तर दिलं, पण सततच्या मारहाणीला आणि बंदुकीच्या धाकाला कंटाळून भीतीपोटी पीडित महिला, तिचा पती आणि त्यांची 2 मुलं सोलापूरला आले. त्याही वेळेस पीडित महिलेच्या मुलीला परळीमध्ये कराडनं मारहाण केली होती. सोलापूरला आल्यावर पीडित महिलेला फोनवर बोलून अश्लील शिवीगाळ केली, अशी माहिती सुद्धा वकील सूर्यवंशी यांनी दिली आहे. माध्यमांमध्ये असलेल्या काही बातम्यांनुसार हे सगळं प्रकरण ऑगस्टमध्ये घडलं, पण मग हे आत्ताच उघडकीस का आलं? तर वकील सूर्यवंशी यांच्या म्हणण्यानुसार पीडित महिलेनं सोलापूर MIDC पोलीस स्टेशन आणि सोलापूर CP ऑफिसमध्ये फिर्याद वजा तक्रार अर्ज दिला होता, पण MIDC पोलीस स्टेशन आणि CP ऑफिसकडून त्या तक्रार अर्जाची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यानंतर या पीडित महिलेनं सोलापूर MIDC पोलीस स्टेशन, सोलापूर CP ऑफिस आणि बीडच्या SPंना तक्रार पाठवली. त्या तक्रार अर्जासोबत गाड्यांचं सध्याचं लोकेशन कुठे आहे हे सुद्धा पाठवलं. तरीही कोणत्याही अधिकाऱ्यानं याची दखल घेतली नाही. साहजिकच या सगळ्यावरून प्रश्न उभा राहतोय की सोलापूर आणि बीडच्या अधिकाऱ्यांनी या महिलेची तक्रार का घेतली नाही? या यंत्रणांवर कोणाचा दबाव होता का, असा प्रश्नही विचारला जातोय. या सगळ्यानंतर या पीडित महिलेनं सोलापूर जिल्हा न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला. सुशील कराड आणि त्याच्या 2 मित्रांविरोधात तक्रार दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी यातून करण्यात आली. त्यानंतर
कोर्टानं सुशील कराड आणि त्याच्या 2 मित्रांचं म्हणणं मागवलं होतं. 10 तारखेला या प्रकरणाची सुनावणी होणार होती, पण कराडचे वकील अनुपस्थितीत राहिल्यानं सुनावणीसाठी 13 जानेवारी ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळं आता सुशील कराडचं पुढं काय होणार हे 13 जानेवारीला ठरणार आहे. दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी वाढत चालल्यात. वाल्मिक कराड सोडून सगळ्या आरोपींवर मुक्का लागल्यानं आता या आरोपींचं स्टेटमेंट हे कबुली जबाब म्हणून ग्राह्य धरलं जाईल. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी मस्साजोगमध्ये झालेल्या भांडणाच्या दिवशी सकाळी सुदर्शन गुलेनं वाल्मिक कराडला फोन केला होता. मारहाणीची घटना घडल्यानंतर सुद्धा गुलेनं कराडला फोन केला होता अशी माहिती माध्यमांमधून पुढे येते. त्यामुळं कराडचा खंडणी सोबतच हत्या प्रकरणात संबंध सापडला तर त्याच्या अडचणी वाढू शकतात. त्याच्यावर मुक्का लागला नसला तरी आता हत्या आणि खंडणी प्रकरणाचा परस्पर संबंध सिद्ध करण्याच्या दृष्टीनं पोलीस तपास करत आहेत. 14 तारखेला वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपतीये, पण न्यायालयीन कोठडीच्या वेळी जामिनासाठी अर्ज करताना कराड मुलामुळे अडकणार का, त्याच्या मुलाचं नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.